मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती कशी ती आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो अतिशय धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येते। खरीप पीक विमा 2025 मध्ये हजारो शेतकरी बांधवांना ज्या एका कारणामुळे अपात्र करण्यात आलेलं होतं त्या तांत्रिक भारांकनाचा मोठी पोलखोल आता या ठिकाणी झालेली आहे। हे तांत्रिक मॉडेल कसं चुकीचं होतं यावर आता खुद्द सरकार दरबारी मोठी खळबळजनक माहिती समोर येते। तुम्ही तुमच्या पीक विम्यापासून वंचित आहात का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आरपारच्या लढाईचा होणार आहे। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुमच्या हक्काच्या पैशाचा विषय तुम्हालाही कळणार आहे। मित्रांनो विषय असा आहे की कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तांत्रिक भारांकनाद्वारे काढण्यात आलेली जी काही उत्पादकता आहे तिच्या विश्वासार्हतेवरती आता मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। पीक विमा काढण्यासाठी जे मॉडेल वापरलं जातं ते मुळात दोषी ठरलेलं आहे, चुकीचं असल्याची माहिती समोर आलेली आहे। यापूर्वी 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यात हाच प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता, जिथे पात्र असूनही हजारो शेतकरी बांधव अपात्र करण्यात आलेले होते आणि दुर्दैवाने हाच दोषी पॅटर्न जो काही आहे तर तो आता 2025 मध्ये संपूर्ण राज्यात राबवला जातोय। यामुळेच आपला जो काही हक्काचा आहे हक्काचा शेतकरी देशोधडीला त्या ठिकाणी लागलेला आहे। मित्रांनो आता शेतकरी शांत बसणार नाहीये। आमदार जे काही आहेत विविध आमदार असतील तर यांच्या माध्यमातून सातत्याने मुख्यमंत्री महोदयांकडे याचा कडक पाठपुरावा केला जातोय। इतकंच नाही तर विविध जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा थेट राज्याच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना पत्र लिहून हा अन्याय दूर करण्याची मागणी केलेली आहे। त्यामध्ये धाराशिव 1 नंबरवरती येतं। प्रत्यक्ष पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित जी उत्पादकता येते तिचं गृहीत धरून विमा दिला पाहिजे, ही तांत्रिक अट त्वरित हटवा अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागलेली आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेल्या पीक विम्याबद्दल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 2 जून 2026 रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक पार पडली। यवतमाळमधील वाणी तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे अपात्र झालेले होते त्यांना या योजनेपासून वंचित ठेवू नका, त्यांच्या कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून घ्या आणि त्यांना तात्काळ विम्याचा लाभ द्या असे कडक निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले आहेत। पण मित्रांनो इथे एक कटू सत्य आहे, बैठका होतात, सरकार आदेश देतं, पण या विमा कंपन्या कोणाचंही ऐकत नाही। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि आता जून उजाडलेला आहे तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसा आपल्याला दिसत नाही। यासाठी आता सरकारने जिल्हावार बैठक न घेता थेट राज्यातील मोठी बैठक घेऊन विमा कंपन्यांना सरळ केलं पाहिजे, चोपलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, विमा कंपन्यांवर कडक कार्यवाही करायला हवी का नको? तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा मिळाला का? तुम्हाला खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। शेतीविषयक अशाच खऱ्या आणि रोखोक अपडेटसाठी आपल्या शेती कशी ती चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।